विद्यार्थी मित्रांनो, गेली 2 दिवस आपण मॅनेजमेंटचं लेक्चर घेत होतो. आज आपण मार्केटिंग अर्थात विपणनाची तत्त्वे या विषयाला जे पॉईंट नंतरच्या सुरुवात करतोय. याच्यामध्ये आपण पूर्वी पहिल्या युनिटमध्ये जे अभ्यास केलेला आहे ते स्क्रीनवरती तुमच्यासमोर आहे. याच्यामध्ये विपणनाची प्रस्तावना आपण लक्षात घेतली, इंट्रोडक्शन टू मार्केटिंग याच्यामध्ये. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मार्केटिंग ह्या दोन शब्दामधला फरक लक्षात आला असेल की मार्केट म्हणजे बाजार, आपण बाजारपेठ असं म्हणतो. पण मार्केटिंग ज्यावेळेला ING प्रत्यय त्याला लागतो त्यावेळेला त्याचा अर्थ पूर्णपणे चेंज होतो आणि तो विपणन असा होतो. तर विपणनाची आपण माल्कम मॅकनेर, टाउस्ली क्लार्क यांच्या व्याख्या पण लक्षात घेतलेत. तुम्हाला ते डिटेलमध्ये सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर आपण विपणनाची वैशिष्ट्ये पाहिली, कारण पूर्वी वस्तू विकणं फक्त अपेक्षित होतं, पण आता ग्राहकांचं समाधान आणि किंबहुना आधुनिक काळामध्ये फक्त समाधान नाही तर त्याचं कायमच्या ग्राहकामध्ये रूपांतर करत असताना आपल्याला त्याला कायमचा या ठिकाणी समाधानाचा जो काही भाग आहे तो मिळवून द्यावा लागतो, आपला कायमचा ग्राहक बनवावा लागतो. म्हणून याच्यामधलं जे एक सूत्र आपण तयार केलेलं होतं, विक्रीपूर्व कार्य, विक्री अधिक विक्रेतर सेवा बरोबर विपणन. म्हणजे ग्राहक हा विपणनाचा केंद्रबिंदू आहे हे आपण याच्यामध्ये लक्षात घेतलेलं होतं. त्याचे माल्कम मॅकनेरने केलेली जी व्याख्या आहे, समाजासाठी राहणीमानाची निर्मिती करणे व त्याची प्रदान करणे, ही आपण व्याख्या या ठिकाणी अपेक्षित घेतो. म्हणजे विपणन करत असताना ग्राहकाला काय गरज आहे, त्याची काय अपेक्षा आहे, त्याच्या आवडीनिवडी काय आहे, त्याच्या पॅशन काय आहेत, बरं त्याची आर्थिक परिस्थिती काय आहे, त्याची मानसिकता काय आहे, त्याचं सामाजिक स्थान काय आहे, अशा अनेक गोष्टी आपण लक्षात घेतो असतो. आणि त्याच्यातून त्याला त्या पद्धतीची वस्तू, त्याला असणारी पूरक, त्याला आवडेल अशी वस्तू आपण त्याला योग्य वाजवी किमतीमध्ये ज्या वेळेला आवश्यक आहे, ज्या प्रमाणात आवश्यक आहे आणि ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी त्याला आपण वस्तू देण्याचा प्रयत्न करीत असतो. नंतर आपण विपणनाचं स्वरूप लक्षात घेतलं, कारण आपल्याला फक्त मार्केट माहीत आहे, बाजारपेठ, पण विपणन काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे, आपण ते या ठिकाणी नेचर लक्षात घेतलं. त्यानंतर विपणनाचं महत्त्व, निश्चितपणे महत्त्व आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये विपणनाचं महत्त्व आहे. त्यानंतर विपणनाची उत्क्रांती कशा पद्धतीनं झाली. पहिल्यांदा आपल्याला वस्तूच अस्तित्वात नव्हत्या, त्यावेळेला ज्या वस्तू आल्या त्यावेळेला आपण वस्तूकडं लक्ष दिलं, त्यानंतर वस्तूच्या दर्जाकडं लक्ष दिलं, त्यानंतर म्हणजे आदेशानंतर वस्तू तयार केली जात होती. आता परत तुमची मागणीपूर्व मोठ्या प्रमाणावर उत्पादन व्हायला लागलं. त्यानंतर मग जो बदल होत गेला, मग विक्रीला महत्त्व आलं, त्यानंतर ग्राहकाला महत्त्व आलं, ग्राहकाभिमुख बाजारपेठा तयार झाल्या वगैरे वगैरे. आणि वेगवेगळ्या तुम्हाला चार्टमधून मी हे सगळं समजावून देण्याचं, म्हणजे उत्पादनाचे भाग असेल, वस्तू असेल वगैरे, हे सगळ्या स्वरूपामध्ये आपण त्याची उत्क्रांती लक्षात घेतली. आणि विपणन संकल्पनेच्या उत्क्रांतीमध्ये विपणन हा सुद्धा भाग लक्षात घेतला, विपणनाची संकल्पना लक्षात घेतली. त्यानंतर सामाजिक विपणन आणि सर्वव्यापी विपणन, होलिस्टिक मार्केटिंग, जो नवीन अत्याधुनिक सगळा भाग आहे, संबंध विपणन वगैरे, हे सुद्धा आपण याच्यामध्ये लक्षात घेतलेलं होतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता जो ह्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा पहिल्या युनिटमधला भाग जो लक्षात घेणार आहे तो विपणन पर्यावरण. आता विपणन पर्यावरण समजून घेण्याच्या अगोदर पर्यावरण म्हणजे काय हे समजून घेणं खूप आवश्यक आहे. कारण पर्यावरणाबद्दल आपल्या सगळ्या समाजामध्ये, आपल्यामध्ये फार मोठा जो काही गैरसमज आहे किंवा त्याची एक संकुचित व्याप्ती किंवा व्याख्या आपल्याला पर्यावरणाची माहिती आहे. तुम्ही पर्यावरण म्हणजे फक्त निसर्ग लक्षात घेता, नाही. निसर्ग हा पर्यावरणाचा केवळ एक भाग आहे. निसर्ग हा पर्यावरणाचा केवळ एक भाग आहे. तर निसर्ग म्हणजे पर्यावरण, एवढी पर्यावरणाची संकुचित व्याख्या किंवा व्याप्ती नाही. तर पर्यावरण म्हणजे काय, तुमच्या सभोवतालच्या घटना आणि परिस्थिती यांची कोळाबेरीज होय. माझी व्याख्या अतिशय साधी आहे. तुमच्या सभोवताली काय आहे, तुमच्या सभोवताली समाज आहे, तुमच्या सभोवताली राजकारण आहे, तुमच्या सभोवताली सांस्कृतिक गाणं, वाद्य, संगीत सगळं आहे. तुमच्याशी संबंधित काय आहे, तुमच्या सभोवताली काय, पैसा आहे तर आर्थिक पर्यावरण, तुम्हाला कायद्याचं बंधन आहे, कायदेविषयक आलं. म्हणजे आर्थिक, सामाजिक, राजकीय पर्यावरण जे आहे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागतं.
म्हणजे आर्थिक हा सुद्धा पर्यावरणाचाच एक घटक आहे. कारण पर्यावरणामध्ये काही चेंज झाला तर त्याचा तुमच्या आर्थिक क्षमतेवर सुद्धा परिणाम होतो. कोरोनामुळे आपलं काम गेलं, कोरोना पर्यावरणातला भाग आला. मग तुमचं आर्थिक हे सगळं बदललं म्हणजे तो सुद्धा पर्यावरण. म्हणजे तुमच्या सभोवताली कशाही प्रकारची घटना होऊ दे, तुमच्या संबंधित होऊ दे, असंबंधित होऊ दे, तुमचा त्याच्याशी संबंध असू दे किंवा नसू दे, तुमच्या भोवतालची जी परिस्थिती आहे ती तुमच्यावरती अनुकूल आणि प्रतिकूल परिणाम करत असते. म्हणून पर्यावरण ही अत्यंत व्यापक संकल्पना आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून मी आता खाली काय म्हटलं, पर्यावरण म्हणजे केवळ निसर्ग नसून स्वतःच्या सर्व घटकांचा, स्वतःभोवताच्या ज्या सर्व घटक आहेत त्या घटकांचा त्याच्यामध्ये समावेश होतो. पर्यावरणाचा व्यवसायावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अनुकूल आणि प्रतिकूल परिणाम होतो. कोणत्याही प्रकारचं पर्यावरण असेल, मी आता सांगितल्याप्रमाणे आर्थिक असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल, सांस्कृतिक असेल, कायदेविषयक असेल, अगदी आंतरराष्ट्रीय पर्यावरण ज्याला आपण म्हणतो, आणि तुमचं नैसर्गिक पर्यावरण सुद्धा त्याच्यामध्ये आलं. कोणत्याही प्रकार, एकतर ते पर्यावरण तुमच्यावरती डायरेक्ट, तुमच्या व्यवसायावरती डायरेक्ट, तुमच्यावरती डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट सुद्धा परिणाम करत असतं. म्हणजे आता आजचं उदाहरण लेटेस्ट लक्षात घेतलं तर कॅलिफोर्नियामध्ये वानवा पेटलेला आहे. मग त्याचा आपल्यावर तर डायरेक्ट परिणाम आहे का? नाही. पण इनडायरेक्ट परिणाम होणार की कॅलिफोर्नियामधलं जे काही भारताच्या संबंधातलं आहे त्याच्यावर परिणाम होणार. जे भारताच्या संबंधित आहे ते भारतातल्या देशावरती ज्याचा संबंध आहे त्याच्यावर परिणाम होणार. टप्प्याटप्प्याने तो परिणाम तुमच्यावरती येणार, कळत न कळत. तो परिणाम फक्त वाईट असणार आहे असं नाही, काही परिणाम चांगला सुद्धा असणार आहे आणि काही परिणाम वाईट सुद्धा असणार आहे. अनुकूल पर्यावरणातून आपल्याला संधी निर्माण होते, प्रतिकूल परिणामातून जो धोका निर्माण होतो तो आपल्याला प्रतिकूल परिणाम कळल्यामुळं तो जोखीम किंवा तो धोका आपण रिड्यूस करू शकतो, कमी करू शकतो. महापूर येणार आहे हे जर सूचना तुम्हाला, महापूर हे प्रतिकूल परिणाम आहे. वादळ, आता जो बघा परवा निवारा काहीतरी वादळ येऊन गेलं ना, आता बेरवी काय नावाचं वादळ आज काल आहे, ते तामिळनाडूला येऊन धडकलं होतं, पण ते खाली श्रीलंकेकडे सरकलं, त्यामुळं आपल्याकडं फार परिणाम झाला नाही, पण तामिळनाडूला त्याचा फार फटका बसला. म्हणजे हे जर अगोदर येणार आहे हे समजलं तर आपल्याला दक्षता घेता येते. होणारं नुकसान, संभाव्य नुकसान हे कमी करता येतं. वादळ थांबवू शकत नाही आपण, महापूर थांबवू शकत नाहीत, अतिवृष्टी आपण थांबवू शकत नाही, भूकंप आपण थांबवू शकत नाही, नैसर्गिक ह्या गोष्टी आपण थांबवू शकत नाही, पण त्याच्यापासून होणारे परिणाम मात्र कमी करू शकतो जर आपल्याला त्याची माहिती अगोदर वेळेवर मिळाली तर. अशा परिणामांचा अगोदरच अंदाज घेऊन अनुकूल परिणामातून निर्माण होणारी संधी आणि प्रतिकूल परिणामातून निर्माण होणाऱ्या नुकसानीची किंवा धोक्याची तीव्रता कमी करावी लागते. हे आता आपण लक्षात घेतलं. म्हणजे पर्यावरण हे कसं आहे, हे अतिशय गतिशील आहे, फास्ट आहे, डायनॅमिक म्हणतात त्याला, फास्ट नाही डायनॅमिक हा शब्द आहे. तर हे पर्यावरण गतिशील आहे. म्हणजे मी तुम्हाला कालही म्हटलं, आजही तेच सांगतोय की आजचा दिवस काय असेल हे आपण ठरवू शकत नाही काल, किंवा उद्याचा दिवस कसा उजाडेल, म्हणजे आभाळ असेल किंवा काय हे असेल काय हे नाही. आणि आज आपण किती अंदाज केला तर उद्या रात्रीत 12 तासात काही त्याच्यामध्ये बदल होऊ शकतात. ते अत्यंत अनिश्चित असते, म्हणून आपल्याला त्याचा निश्चित अंदाज करता येत नाही, म्हणून ते अनिश्चित आहे, खूपच गुंतागुंतीचे आहे. एक पर्यावरण मी सांगितलं, तुम्ही म्हणाल की सर कॅलिफोर्नियात वणवा पेटला त्याचा काय संबंध आपल्याला? अहो, म्हणून तर हे पर्यावरण खूप गुंतागुंतीचं आहे. आपल्याला काय वाटतं की तिकडं घडलंय, आपला त्याचा काय संबंध आहे? पण आज डायरेक्ट तुझा संबंध नसला तर उद्या इनडायरेक्ट तुझ्याशी संबंधित असणारा एखाद्याला फटका बसतो, त्याच्याशी संबंधित असणारा दुसऱ्याला फटका बसलेला असतो. असं आहे, मी इकडून तुझ्याकडून चाललोय पण ते त्या धोका पोचला तिथनं तुमच्यापर्यंत कधी येईल हे सांगू शकत नाही. बहुविध स्वरूपाचं असतं, म्हणजे ते एकाच प्रकारचं नसतं, वेगळ्या प्रकारचं असतं, आणि त्यामुळे ते आपल्याला त्याचा डिटेल अभ्यास करावा लागतो. आता पर्यावरणाची जे आपल्याला अभ्यास म्हणजे आता हा पर्यावरणाचा मी तुम्हाला एवढा डिटेल का भाग सांगतोय तर पर्यावरण इथं फक्त त्याच्या पाठीमागं विपणन लावलंय, त्याच्या पाठीमागं व्यवस्थापन लागू शकतं. पर्यावरणाच्या पाठीमागं काही शब्द लागू शकतो, जसा व्यवस्थापनाच्या पाठीमागं कुटुंब व्यवस्थापनापासून फॅमिली जो आपण ज्याला मॅनेजमेंट म्हणतो तिथंपासून व्यवस्थापनाच्या मागं काही शब्द लावतात, तसं पर्यावरणाच्या पाठीमागं सुद्धा काही शब्द लागू शकतो. आता आपण मात्र त्याचं व्यवसायाच्या अंतर्गत 2 भाग करतो. व्यवसायाच्या आत जे
पर्यावरणाचा भाग असतो तो, आणि व्यवसायाच्या बाहेर जो असतो, मी जे आत्ताच तुम्हाला सांगितलं, नैसर्गिक पर्यावरण व्यवसायाच्या बाहेरचा संबंध आहे, आर्थिक पर्यावरण व्यवसायाच्या बाहेरचा, समाज व्यवसायाच्या बाहेर आहे. आपण काय करायचं फक्त फरक, व्यवसायाच्या गेटच्या आत जे आहे पर्यावरण ते अंतर्गत, आणि व्यवसायाच्या गेटच्या जे बाहेर आहे ते बाह्य पर्यावरण, असे दोन भाग. आता बाह्य पर्यावरणामध्ये परत दोन भाग पडतात. बाह्य पर्यावरणामध्ये तुमच्या गेटच्या बाहेर, आता ग्राहक कोण आहे, तुमच्या गेटच्या बाहेर आहे, पण तुमच्याशी डायरेक्ट त्याचा संबंध आहे, ते सूक्ष्ममध्ये जाणार. म्हणजे सूक्ष्म बाह्य पर्यावरण आणि स्थूल बाह्य पर्यावरण, म्हणजे बाहेर आहे पण त्याचा डायरेक्ट तुमच्यावरती इम्पॅक्ट होतो. तुमचा स्पर्धक आहे तो इम्पॅक्ट डायरेक्ट होतो. तुमचा पुरवठादार आहे तो डायरेक्ट इम्पॅक्ट करू शकतो, त्यानं पुरवठा जर कमी जास्त केला तर. तुमचा फायनान्सर आहे, गुंतवणूकदार, डायरेक्ट परिणाम आहे. बँक आहे तो डायरेक्ट परिणाम आहे. पण आता कॅलिफोर्नियात लागणारा वणवा हा बाह्य आहे, स्थूल लांब आहे, डायरेक्ट नाही, इनडायरेक्ट आहे. असे दोन ह्याच्यामध्ये भाग पडतात. आता ह्याच्यातलं अंतर्गत पर्यावरण आहे, म्हणजे मी काय सांगितलं आता, जो व्यवसायाच्या गेटच्या आत. आता ह्याच्यात दुसरा फरक आहे, तुमच्या व्यवसायाच्या गेटच्या आत जे पर्यावरण आहे ते तुमच्या कंट्रोलमध्ये असतं, कारण तुमच्या गेटच्या आत आहे. तुम्ही गेटवरती वाचवून उभा केलेला असतो. आज जे काही सगळं करणार त्याच्यावर तुम्ही कंट्रोल करू शकता. पण बाह्य जे आहे तुमच्या गेटच्या बाहेर तुमचा कायदा नसतो. गेटच्या बाहेर कोणाचा कायदा आहे? सरकारचा, समाजाचं मत, सगळं जे असेल ते. मग अंतर्गत पर्यावरण काय म्हणजे व्यवसायाची मूल्य पद्धती. आत काय आहे, तुम्ही कामगारांना कसं वागवता, बरं, वस्तू कशा पद्धतीने तयार करता, वस्तू जे म्हणजे मटेरियल वापरता त्याचा ग्राहकावरती परिणाम होत नाही, त्याच्या कामगाराच्या आरोग्यावरती परिणाम होत नाही, तुमची मूल्य पद्धती काय आहे, हे असं अनेक गोष्टी त्याच्यामध्ये. आता आपल्याकडे काही व्यावसायिक घराणे आहेत. किर्लोस्करांची एक स्टाईल वेगळी असते, टाटांची स्टाईल वेगळी असते. आपण रतन टाटाच्या बाबतीत अनेक उदाहरणं बघितलं तर खूप ते कामगार किंवा इतर गोष्टींच्या बाबतीमध्ये किंवा देशाची प्रामाणिक राहतात. तुम्हाला एक उदाहरण माहीत असेल, 26/11ला ताजमहाल हॉटेलवरती त्या दहशतवाद्यांनी सगळं ते ताब्यात घेतलं, बॉम्ब टाकले वगैरे वगैरे. पण त्यानंतर एक मोठं कोटेशन, मोठं एक काम, कंत्राट पाकिस्तान टाटाला देऊ करत होतं. अगदी एक मिनिस्टरसुद्धा त्याच्यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत होते. पण टाटाने सांगितलं साफ नाही, आम्ही आमच्या प्रतिमेला, आमच्या देशाच्या प्रतिमेला तुम्ही ज्या ठिकाणी धक्का पोचताय तशा कोणत्याही संबंधितांचं आम्हाला काम नको. पाकिस्तानचं काम त्यांनी नाकारलं. म्हणजे ही त्यांची मूल्य पद्धती झाली. म्हणजे पैशासाठी काही करायचं हे याच्यामध्ये येत नाही. प्रामाणिकपणे काम करून, प्रामाणिकपणे वस्तू आणि सेवा पुरवून त्याच्यामधून काम मिळवणं, की याच्यामध्ये कामगारांची पळवणूक नाही, ग्राहकांची पळवणूक, हा भाग त्याच्यामध्ये आहे. व्यवसायाची ध्येय धोरणं, तुमच्या व्यवसायाची ध्येय धोरणं काय आहेत हे खूप महत्त्वाचं आहे. अल्पकालीन ध्येय काय आहेत, दीर्घकालीन धोरणं काय आहेत, हेही त्याच्यामध्ये येतं. व्यवसायाअंतर्गत सत्ता संबंध. आता आपण बघतो बऱ्याचशा घराण्यामध्ये प्रॉब्लेम आहेत. आम्ही SYला जो उद्योजकतेची मूलतत्व आहेत त्याच्यामध्ये सुद्धा या घराण्यांचा बिझनेस, फॅमिली बिझनेस आहेत, त्यांचं अभ्यास टाकलेला आहे. किंबहुना हे चीनमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती असतं. आणि चीनमध्ये आणि आपल्यामध्ये हाच, किंवा पाश्चिमात्य देशामध्ये अमेरिका, भारत असं, याच्यामध्ये हाच खूप मोठा फरक आहे. आपल्याकडे आता किर्लोस्करांच्याच वादावादी चालू आहे. सगळ्या रिलायन्समधल्या ह्यांच्यामध्ये वादावाद झाली, तुम्हाला माहिती आहे. अनिल अंबानी आता तर असा तळाला. म्हणजे हा सुद्धा भाग याच्यामध्ये खूप महत्त्वाचा आहे. मानवी संसाधनं हा सगळ्यात इम्पॉर्टंट भाग आहे. कारण या सगळ्यामध्ये एकमेव चल घटक कुठला असेल तर मानव आहे. बाकीचे सगळे अचल आहेत. चल अचल कळतं म्हणजे जो जिवंत आहे, जो बोलू शकतो, जो विचार करू शकतो, तो मानव आहे. बाकीच्यांना हलवायचं असेल तर आपल्याला मानवाला उचलून ठेवावं लागतं, किंवा ते जे यंत्र वापरलेलं असतं, यंत्र सुरू करायला सुद्धा माणूस लागतो. भौतिक संसाधनं म्हणजे जी काही फिजिकल असिस्टन्स आहेत ते त्याच्यामध्ये येतात. म्हणजे तुमची वाहनं आली, तुमची जागा आली, तुमची इमारत आली, हे सगळे रॉ मटेरियल सगळं आलं, हे फिजिकल भौतिक वस्तू आपण त्याला म्हणतो. ही भौतिक संसाधनं तुमच्याकडे किती आहेत ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. वित्तीय संसाधने म्हणजे फायनान्स, पैसा तुमचा स्वतःचा, याच्यामध्ये काय, तुमच्या स्वतःचं भांडवल किती आहे आणि तुम्ही कर्जाऊ किती भांडवल आहे. तुम्ही घरामध्ये तर एखादी वस्तू कर, जरा कॉमर्सचा माणसाचं बजेट कधी चुकत नसतं. कारण माझ्या हाताखाली जो शिकलेला असतो त्याला मी नेहमी सांगत असतो, तुला एक काम करायचं आहे ना, त्या कामाचं निदान कमीत कमी, आता तो रेशो बदलला आहे, कमीत कमी 50%
तुझा ओन फंड पाहिजे, तुझे पैसे पाहिजेत, मोटरसायकल घ्यायचे 80,000चे, 40,000 तुझे पाहिजे, 40,000 कर्ज काढ, फार तर 60,000 तुझे असलेले 20,000 कर्ज काढलं तरीसुद्धा चालेल. पण आम्ही काय करतो, 80,000ची गाडी आहे, आम्ही 10,000 घालतो, 70,000 कर्ज काढतो. नाही, हे आपल्या आजच्या फायनान्शियल सिस्टीममध्ये तुम्हाला पूरक नाही. म्हणजे ओन फंड तुमचा 50% पाहिजे. पूर्वी आपण 20% म्हणत होतो, नाही आता हे 50% सुद्धा राहिलेलं नाही. मी बरेच दिवस 50% सांगतोय, आता हे 70% पाहिजे. तुमचा ओन फंड 70%, 30%च फक्त कर्ज पाहिजे. तुम्ही तुमच्या आयुष्यावरती कर्ज घेऊन आयुष्यभर जगणार का? आयुष्यभर त्याचे हप्ते फेडत बसणार का? नाही. तुम्ही ज्या वेळेला 10,000 तुमचे घाला 80मधले आणि 70चं कर्ज काढा, 70वरती व्याज किती जाते बघा आणि किती वर्षे तुम्हाला त्याचे हप्ते भरावे लागतात. म्हणजे 80,000ची गाडी तुम्हाला कितीला पडते हे बघा. व्यक्ती 1,30,000ला पडते का 35,000ला पडते. म्हणजे वर तुम्ही 50-55,000 70,000साठी व्याज भरलेलं असतं. म्हणून या ठिकाणी भांडवलाचे 2 प्रकार आहेत. एक स्थिर भांडवल, कायमचं भांडवल. काही व्यवसाय असतात त्याला स्थिर भांडवल जास्त लागतं, काही व्यवसाय असतात त्याला खेळतं भांडवल जास्त लागतं. ज्या व्यवसायाला स्थिर भांडवल जास्त लागतं त्यावेळेला व्यवसाय सुरू करतानाच जास्त भांडवल गुंतवावं लागतं. म्हणजे इथंच ओन फंडचा हिस्सा जास्त लागतो. त्यानंतर विपणन मिश्रण. विपणन मिश्रणमध्ये 4 P's ऑफ मार्केटिंग म्हणतात. आपण मार्केटिंगमध्ये ते शिकतोय. म्हणजे प्रॉडक्ट असेल, प्राईस असेल, प्लेस असेल, प्रमोशन असेल, हे 4 P's आलेत. ह्याचं मिश्रण कसं आहे, म्हणजे तुमच्या वस्तूची किंमत कशी आहे, तुमची वस्तू ज्या ठिकाणी विकली जाते त्याचं विकण्याचं जे काही सप्लाय चेन मॅनेजमेंट आहे ते कसं आहे, तुमचं प्रॉडक्ट जे आहे ते किती क्वालिटीचं आहे, किती ड्युरेबिलिटी आहे, त्याची टिकाऊपणा किती आहे, हे सगळं लक्षात घ्यावं लागतं. विपणन संशोधन. आजकाल फक्त मार्केट तुमचं परफेक्ट असेल तरच तुमचा व्यवसाय केवळ आणि केवळ टिकू शकतो. पीटर ड्रकरनी जे आपण उद्दिष्टाद्वारे व्यवस्थापन त्याच्यामध्ये बघा, विपणनाशिवाय व्यवसाय असूच शकत नाही यांनी सांगितलेलं. विपणन माहिती प्रणाली आजकाल हा खूप मोठा भाग आहे. MIS, मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टीम. तुम्हाला जी ग्राहकाचे असेल, स्पर्धकाचे असेल, पुरवठादाराचे असेल, एव्हरीथिंग, प्रत्येक माहिती तुमच्याकडं कशी येते आणि ती जी येत असते ती रॉ असते, तर ती तुमच्याकडं फिल्टर होऊन यायला पाहिजे. फिल्टर होऊन यायला पाहिजे. माहितीमध्ये 2 प्रकार आहेत, एक कच्ची माहिती, एक पक्की माहिती. डेटा आणि इन्फॉर्मेशन याच्यामध्ये काय फरक येतो? डेटा म्हणजे कच्ची माहिती, इन्फॉर्मेशन म्हणजे पक्की माहिती. डेटाला पण मराठीत माहितीच म्हणतात, इन्फॉर्मेशनला पण माहितीच म्हणतात, पण डेटा जो असतो तो कच्चा असतो, म्हणजे भरपूर त्याच्यात असतं. त्यातून तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं काढून घेणे, त्याला दिस इज कॉल्ड इन्फॉर्मेशन. नावलौकिक आणि बाजारपेठ प्रतिमा. तुमचा आता आपण कोलगेट, बाजारात आपण जातो ज्यावेळेला कोलगेट द्या म्हणतो, पेस्ट द्या म्हणत नाही. तुमचा साबणाचा जो ब्रँड असेल, मेडिमिक्स असेल तर मेडिमिक्स द्या म्हणतो, साबण द्या म्हणत नाही. हा नावलौकिक आहे, लक्षात घ्या. बिस्किट पार्ले द्या म्हणतो, बिस्किट द्या म्हणत नाही. गुड डे द्या म्हणतो, बिस्किट. म्हणजे हे वस्तूच्या नावाच्या ऐवजी त्या उत्पादकाच्या नावाचा नावलौकिक त्या ठिकाणी. पॅराशूट. बाजारपेठेमध्ये ती तशा पद्धतीची प्रतिमा निर्माण झाली. हे सगळं कसं आलं, अंतर्गत पर्यावरण जे आहे ते ह्याच्यामध्ये आपल्याला झालं. आता बाह्य पर्यावरणामध्ये सुद्धा काय असणार आहे, तर बाह्य पर्यावरणामध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामध्ये आता सांगितल्याप्रमाणे आर्थिक पर्यावरण, सामाजिक पर्यावरण असणार, राजकीय पर्यावरण नैसर्गिक असणार, सांस्कृतिक, कायदेविषयक वगैरे वगैरे. हे भरपूर, ते अनलिमिटेड आहे. हा फक्त आपण याच्यातला बघितला. आता त्याच्यात स्थूल पर्यावरण आहे आणि म्हणजे बाह्य पर्यावरणामध्ये स्थूल आहे, सूक्ष्म आहे. सूक्ष्ममध्ये काय असणं मी तुम्हाला सांगितलं, व्यवसायाच्या गेटच्या बाहेर आहेत पण ते डायरेक्ट संबंध करतात. मग ग्राहक असेल, त्याच्यामध्ये समाज असेल, गुंतवणूकदार असेल, पुरवठादार असेल, स्पर्धक असेल, हे सगळे 5-6 लोक त्याच्यामध्ये येणार. आपण त्याचाही डिटेल अभ्यास करूया. तर आजच्या तासाला आपण इथं थांबूया.